नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट सुषमा. मंडळी, गेल्या वेळेस मी कर्म म्हणजे नेमकं काय आणि कर्माचे किती प्रकार हे सांगितलं होतं. त्याच्यातले 3 प्रकार कर्माचे मुख्य आहेत. त्याच्यातलं पहिलं मी सांगितलं होतं क्रियमाण कर्म, जे तत्काळ फळ देऊन शांत करतं. त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला दिली होती. दुसरं सांगितलं होतं की संचित कर्म, त्याच्यामध्ये काही कालावधी तुमचं जे कर्म असतं ते कर्म कोणत्या प्रकारचं आहे त्याच्याबद्दलचं जे फळ असतं त्याच्यामध्ये कालावधी लागतो. त्याच्यावर मी तुम्हाला बाजरी पेरल्यानंतर किती काळ जावा लागतो, मग केव्हा भाकरी खायला मिळते हे उदाहरणासकट सांगितलं होतं. मंडळी, तिसरं आहे प्रारब्ध कर्म. आता प्रारब्ध कर्म म्हणजे नेमकं काय, तर संचित कर्म जेव्हा परिपक्व होतं आणि ते परिपक्व होऊन फळ देण्यास सिद्ध होतं तेव्हा त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आता प्रारब्ध म्हणजे आपण जर मराठी अर्थ काढला तर त्याचा नशीब असा अर्थ होतो. तर प्रारब्ध कर्म म्हणजे नेमकं काय, तर आपण जे कर्म करतो ते कर्म आपल्याला ज्या पद्धतीने भोगावं लागतं ते जर त्या जन्मात भोगणं पूर्ण झालं नाही तर त्याचा उरलेला भाग त्याला पुढच्या जन्मामध्ये भोगावा लागतो. त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. म्हणजे संचित कर्माचा काही भाग जो आपण ह्या जन्मात भोगू नाही शकत तो आपल्याला पुढच्या जन्मात भोगावा लागतो. त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. आता हे जे प्रारब्ध कर्म आहे ह्याच्यामध्ये आपण जे काही कर्म करत असतो ते कर्म आपल्याला भोगणं तर क्रमप्राप्त आहेच, आणि जोपर्यंत आपण ते कर्म त्याचं फळ भोगत नाही तोपर्यंत आपली ह्या देहातनं सुटका होत नाही. तर आता जोपर्यंत आपण ह्या देहामध्ये आपण सुटका, तर आपण ते कर्म जे काही या जन्मामध्ये आपण भोगणे असतं त्याचं सगळं गणित या जन्मात संपत नाही. काहीसं गणित त्याचं उरलेलं असतं ते आपल्याला पुढच्या जन्मांमध्ये भोगावं लागतं, आणि तोपर्यंत या देहातनं आपली सुटका होत नाही, आपल्याला मुक्ती मिळत नाही. आणि म्हणून आपण अनेक योनीतनं जीव जन्माला येत असतो, अनेक योनीतनं त्याला जन्म घ्यावा लागतो. इतक्या सहजासहजी त्याला मोक्ष नाही मिळत. अनेक म्हणजे पर्वतासारखे, म्हणजे पर्वतच्या पर्वत कर्मांचे, आपल्या डोंगरच्या डोंगर, पर्वताचे पर्वत, हिमालयाच्या हिमालय असे जीवात्म्याच्या खाती जमा झालेले असतात, आणि ते जे झालेले जमा असतात ते त्यांना या जन्म भोगावे लागतात, उरलेले पुढच्या जन्मात भोगावे लागतात. तर असं हे जे प्रारब्ध कर्म आहे हे कुणालाही चुकलेलं नाही आहे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलं होतं की ह्याच्यामध्ये कुठेही आपण जे काही करतो त्याला कुठेही माफी नाही आहे. ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर छोटंसं उदाहरण मी तुम्हाला आधी सांगते. जसं की दुर्वास ऋषी, राजा अंबरीषाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे सुदर्शन चक्र लागलं. त्या चक्राला चुकवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, 3ही लोकात फिरले, पण तरीसुद्धा ते चक्र 3ही लोकात त्यांच्या मागे सतत त्यांचा पाठलाग करत होतं, आणि जोपर्यंत त्यांचा अंत होत नाही तोपर्यंत ते चक्र त्यांच्या मागे फिरत होतं. एकदा एक न्यायाधीश, जिल्हा सत्र न्यायाधीश, त्यांच्या एका गावामध्ये जी नदी होती तिथे ते गेले होते फिरायला. म्हणून ज्यावेळेला ते फिरायला गेले होते त्यावेळेस त्यांनी पाहिलं की एक माणूस त्याच्या हातात सुरा घेऊन तो एका दुसऱ्या माणसाच्या मागे धावतो आहे, आणि नजरेच्या टप्प्यात असतानाच त्या माणसाने दुसऱ्या माणसाचा पाठीमागून सुरा खुपसून खून केला. हे न्यायाधीशांनी स्वतः डोळ्यांनी बघितलं. आता त्या गावचे ते जिल्हा सत्र न्यायाधीश एकटेच होते, त्याच्यामुळे त्यांना माहीत होतं की आता ही केस आपल्याकडेच येणार. त्यांनी ते सगळं डोळ्यांनी पाहिलं तरी कुठेही अवाक्षर न बोलता ते चूप राहिले. घरी आले, त्यांची कामं त्यांनी शांतपणे केली. काही दिवसांनी ती केस बरोबर त्यांच्यासमोर आली. जिल्हा सत्र न्यायाधीशाचं काम हे असतं की ते खून खटल्यामधले पुरावे, म्हणजे खुनाचे खटले ते चालवतात, आणि त्याच्यातले पुरावे वगैरे सगळे ज्या चौकशा असतात हे सगळं त्यांच्यासमोर होत असतं. तर ही केस बरोबर काही महिन्यांनी त्यांच्यासमोर लागली, आणि त्या केसमध्ये त्यांच्यासमोर जो आरोपी आलेला होता तो आरोपी दुसराच कोणीतरी होता. त्यांना खूप आश्चर्य वाटलं की मी जो पाहिलेला आरोपी होता हा नाहीच आहे, हा दुसराच कोणीतरी आरोपी आहे. पण नंतर असं झालं की त्या आरोपीच्या बाजूने जेवढे पुरावे होते ते सगळे सादर केले गेले होते,
आणि नंतर ते पुरावे त्याच्या विरोधात गेले आणि न्यायाधीश शेवटी न्यायालय कशासाठी असतं? न्याय हा शेवटी पुराव्यांच्या आधारेच दिला जातो. प्रत्यक्ष घटना काय घडली आहे हे सुद्धा सांगणारं जर कोणी असेल प्रत्यक्ष, आपण ज्याला आय विटनेस म्हणतो, तसं जर प्रत्यक्ष कोणी असेल तर तिथे न्याय व्यवस्थित दिला जाईल ना. नाहीतर मग बाकीचे सगळे जे पुरावे असतात त्या आधारेच न्याय दिला जातो. इथे सगळे पुरावे ह्याच्या विरोधात गेले. जे काही सगळे पुरावे सादर केले गेले होते ते सगळे आरोपीच्या विरोधात गेले आणि एकच आय विटनेस होता, तो म्हणजे स्वतः न्यायाधीश होते. त्याच्यामुळे ते स्वतः तर काही सांगू शकत नव्हते, कारण ते स्वतःच न्याय करणार होते. त्याच्यामुळे त्यांना हे सांगणं शक्यच नव्हतं. त्यांना कळत होतं की हा माणूस आरोपी नाही आहे, पण तरी याला पकडलं गेलं आणि ह्याच्या विरुद्ध हा आरोपी आणि हा आरोप शाबित झाला असल्यामुळे आता ह्याला शिक्षा देणं क्रमप्राप्त आहे. पण ती शिक्षा देण्यापूर्वी त्यांनी त्या आरोपीला एक शेवटची विचारणा करायची म्हणून त्यांच्या चेंबरमध्ये बोलवून घेतलं. त्याला सांगितलं की बाबा रे, मी तुला जी काही शिक्षा देणार आहे ती मला फाशीची शिक्षा द्यावी लागणार आहे, कारण ह्याला दुसरा पर्याय नाही आहे. पण मला असं वाटतं की मला माझ्या मनात जो प्रश्न आहे मला तुला विचारायचा आहे आणि त्याचं तू उत्तर अगदी खरं खरं द्यायचं, ईश्वराला समोरून द्यायचं, खोटं बोलायचं नाही. त्या आरोपीने पण बरं म्हटलं आणि न्यायाधीशांनी त्याला एक प्रश्न विचारला की मला सांग की तू ह्यापूर्वी कोणाचा खून केला होतास का? तर त्या आरोपीने खरं खरं सांगितलं की साहेब, मी एक नाही 2 खून केले आणि त्यावेळेला माझी परिस्थिती खूप चांगली होती, पैसेवाला होतो, त्याच्यामुळे मी पैसे देऊन ह्या खुनातनं माझी निर्दोष मुक्तता करून घेतली होती. त्यावेळेला मी सगळे खोटे पुरावे सादर केले होते आणि म्हणून मी सुटलो होतो. न्यायाधीशांना जे समजायचे ते समजून गेले. या न्यायालयात तर त्याला सोडणं शक्यच नव्हतं, पण किती जरी म्हणलं त्यावेळेला तो त्या न्यायालयात सुटला पैसे देऊन. पण शेवटी जो वरच्याचा न्याय असतो तो कधी चुकत नाही ना. म्हणून तर मी म्हणलं होतं की त्याच्या दरबारामध्ये कुठलीही वशिलेबाजी नसते किंवा कुठलीही लाचलुचपत नसते. तिथे अगदी निव्वळ म्हणजे निव्वळ न्याय असतो. आणि म्हणूनच मंडळी, ह्यामध्ये आपण पाहिलं की किती तुम्ही म्हणजे त्यांनी 2 खून केले होते, तो सुटला. पण त्याला ज्या खुनामध्ये त्यांनी तो दोषीच नव्हता त्याच्यात तो दोषी म्हणून सिद्ध झाला. तो खूप रडला. तो न्यायाधीशांना म्हणाला की न्यायाधीश साहेब, मी जे केलं होतं ते कर्म मला आता मी दोषी नसताना असं आडवं आलं आहे आणि मला ते आता भोगावं लागणार. तर मंडळी, हे जे आपण करणारं कर्म असतं, आपल्याकडून जे कर्म घडत असतं, त्यावेळेला ते कर्म घडताना आपल्याला त्याची जाणीव नसते. रागाच्या भरात आपण ते कृत्य करतो. राजा परीक्षित असाच खूप विद्वान आणि महाज्ञानी होता. त्याच्यासारख्या माणसाकडनं, त्याच्यासारख्या राजाकडनं सुद्धा ही एक चूक झाली होती. अतिशय तो प्रसिद्ध होता की सगळ्यांना मदत करणारा म्हणून. पण त्याला एकदा खूप राग आला आणि त्या रागाच्या भरात त्याने एका संन्यस्त ध्यानस्थ अशा ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला आणि तो घरी निघून आला. जेव्हा तो आला परत तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे, पण हे जे कृत्य केलं हे खूप नीच कृत्य केलं. एक ध्यानस्थ साधूच्या गळ्यामध्ये आपण हा मेलेला साप टाकला. हे आपण काही चांगलं कृत्य केलेलं नाही आहे, हे खूप वाईट कृत्य आपण केलं आहे. तर आपण असं करायला नको होतं. पण ठीक आहे, तरी हरकत नाही. मी आता ह्याची क्षमा याचना तर मी देवाच्या समोर करेन, पण मी मला ह्याच्यातनं मुक्त कर किंवा मला ह्याच्यातनं सोडो असं म्हणणार नाही. उलट तो श्रीकृष्णाला म्हणतो की हे देवा, माझ्याकडनं ही चूक झाली आहे, हे नीच कर्म झालेलं आहे, नीच कृत्य झालेलं आहे. पण मी तुला ह्याच्यातनं मला मुक्त कर असं न म्हणता, माफी न मागता मी असं म्हणेन की मला तू जेवढी कठोर शिक्षा देता येईल तेवढी कठोर शिक्षा मला दे. माझं हे सगळं राज्य जळून खाक होऊ देत. माझा जेवढाही पैसा अडका किंवा जे काही दागदागिने या राज्यामध्ये आहे ते सगळं जळून खाक होऊ दे. कारण मला ही शिक्षा मिळणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच माझ्यासारख्याला आणि माझ्यासारख्या अनेक राजांना किंवा लोकांना पुन्हा ही दुर्बुद्धी कधीही सुचणार नाही की आपण कुणालाही असा त्रास देऊ. आपण किती जरी रागाच्या भरात असलो तरी आपण असा त्रास दिला नाही पाहिजे, अशीच जाणीव लोकांना व्हावी. म्हणून हे श्रीकृष्ण तू मला शिक्षा कर. वास्तविक पाहता तू माझ्या आजोबांचा आतेमामे भावंड तुम्ही आहात. म्हणजे अर्जुन हा त्याचे आजोबा होते परीक्षित राजाचे. तो म्हणाला की हे श्रीकृष्ण, तू माझ्या आईच्या गर्भाधारणेच्या वेळेस
तिचं रक्षण केलं आहेस, संरक्षण केलं आहेस माझ्या जन्माच्या वेळेस. पण म्हणून मी तुझ्याकडे क्षमा याचना अशी करणार नाही की तू मला ह्याच्यातनं सोडव. तरीही मी तुला हेच म्हणेन की हे श्रीकृष्ण, मला जास्तीत जास्त कठोर शिक्षा तू दे आणि मला ह्याच्यात जे काही असेल माझं कर्म भोगायला ते मला भोगण्यास मी सिद्ध आहे, मी तयार आहे. मी जे कृत्य केले आहे त्याच्यापेक्षा भयानक आणि कठोर शिक्षा तू मला दे, असं तो श्रीकृष्णाला सांगतो. आणि तो ते कर्माची जी शिक्षा असते, जे फळ असतं ते भोगण्यास तो तयार होतो. आणि तो ते भोगतो, अगदी आनंदाने भोगतो. आणि म्हणूनच तो त्या योगीतनं म्हणजे त्या योनीतनं तो मुक्त होतो. त्या योगी योनीतनं तो मुक्त होतो आणि त्याला मोक्ष मिळतो. आपण जेव्हा रागावतो, आपण जेव्हा चिडतो, संतापतो, तेव्हा आपल्याकडनं अशी दुष्कृत्य दुष्कर्म खूप घडतात. असं म्हणतात की आपण केलेल्या दुष्कर्माचं कमीत कमी आपण क्षमा जरी मागितली ईश्वराकडे की हे ईश्वरा मला क्षमा कर, तर आपण जी कर्मगती आपल्याला भोगायची असते ती तर भोगणारच आहे आपण. पण तरीसुद्धा ती भोगताना आपल्याला कुठेतरी थोडासा त्याचा जो एक आपण असं म्हणूया की थोडीशी कुठेतरी माया ईश्वराची आपल्याला मिळत असेल, तर आपण निदान जे कर्म करतो त्याची निदान आपण हे म्हणजे चुकीची कबुली ईश्वराचं जवळ देऊन टाकावी असं म्हणतात. आणि म्हणून जेव्हा राग येतो तेव्हा आपण त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. असं म्हणतात ना म्हणून की कर्म करावे हसत, भोगावे ते रडत. कर्म करताना आपण अगदी हसत हसत करतो. दुसऱ्याला आपण म्हणतो अभ्यंकर खून कटला, केवढा गाजला होता. आता कोणतं साल होतं ते मला आठवत नाही, मला वाटतं ते कदाचित 70-72 सालचं असावं असं मला वाटतं. त्यावेळेला मी खूप लहान होते आणि तेव्हा मला ती आठवते. म्हणजे ते सगळं जे खून खटला जो पेपरमध्ये यायचा तर मी वाचायची. सगळ्यात शेवटी जक्कल जगतापनी त्यांच्या जेलमध्ये कुराण वाचायला सुरुवात केली होती. हे कुराण त्यांनी वाचलं. कुराण वाचल्यामुळे त्यांची शिक्षा माफ झाली आहे का? नाही. त्यांनी जे कृत्य केलं, जे कर्म केलं त्याची शिक्षा तर त्यांना भोगावी लागलीच. पण ती भोगत असताना ती आनंदाने भोगायला तयार झाले किंवा ती शिक्षा भोगायला त्यांचं मनाची तयारी झाली. त्यांना तेवढी ती शक्ती मिळाली. आणि म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्माला भोगण्यासाठी आपण सिद्ध असलं पाहिजे, आपण तयार असलं पाहिजे. आणि म्हणूनच असं म्हणतात की आपण ज्याही जन्मात जातो, किमान मनुष्य योनीत जेव्हा आपण जातो तेव्हा त्या योनीमध्ये आपण जास्तीत जास्त आपलं कर्म सत्कर्म ठेवलं पाहिजे. आपण निदान कोणाला दुखवू नये एवढं तर आपण नक्कीच करू शकतो. रागाच्या भरात कोणाला मारणं, झोडणं, शिव्या घालणं, शाप देणं किंवा त्या मागच्या एकदा व्हिडिओत मी म्हणलेलं होतं की लाथेने मारणं, मारहाण करणं, ह्या गोष्टी खूप वाईट आहेत. जसं की नवऱ्याने बायकोला मारणं किंवा बायकोनी नवऱ्याला मारणं, अशासुद्धा घटना मी पाहिलेल्या आहेत. आता एक वकील ह्या नजरेतनं मी जर पाहिलं तर माझ्याकडे अशासुद्धा काही घटना आलेल्या होत्या. तर ह्या सगळ्या घटना ज्या असतात ह्या आपण बघताना आपल्याला असं वाटतं की काय त्याच्यात विशेष, मग समोरच्यानी अशी चूक केली म्हणून मी असं केलं. तसं नसतं. समोरचा किती जरी चुकला तरी आपण काय भान ठेवायचं असतं किंवा आपण कसं वागायचं हे आपल्यावरती खूप अवलंबून असतं. आणि म्हणून आपण नेहमी सत्कृत्य केलं पाहिजे. जितका दानधर्म करता येईल तेवढा दानधर्म करा, जेवढं सत्कर्म तुम्हाला करता येईल तेवढं करा, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा, जेवढी दुसऱ्याला मदत करता येईल तेवढी मदत करा. कर्म हे कुणालाही भोगल्याशिवाय त्याच्यातनं मोक्षता नाही आहे. तुम्हाला त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. मग त्या जन्मामध्ये परत नवीन जन्म आला की नवीन लोक, नवीन आईवडील, नवीन मुलं, भाऊ बहिणी, नातलग मंडळी ही सगळी परत नवीन मिळतात. आणि पुन्हा आपलं हे मागच्या जन्मीचं जे कर्म असतं ते पुढच्या जन्मीमध्ये जोडलं जातं. पुन्हा त्या लोकांबरोबर आपली आणखीन जी काही कर्म घडतात ती जर सत्कर्म घडली तर फार छानच. पण जर परत दुष्कर्म आपल्याकडनं घडली तर पुन्हा त्याच्यासाठी परत जन्म घ्यावा लागतो. म्हणून हे जे सतत हे जे चक्र आहे हे चक्र सतत चालू राहतं. आणि म्हणून म्हणतात ना की हे देवा मला मोक्ष दे. एक अर्धांगवायू झालेला म्हातारा देवाला आळवणी करतो की हे देवा आता मला मोक्ष दे रे बाबा, मी खूप कंटाळलो, मला आता हे सहन होत नाही. पण तो जरी किती आळवणी करत असला तरीसुद्धा त्याला मोक्ष मिळणार आहे का? नाही. त्याच्या जी कर्माची गती आहे, जी कर्म त्यांनी केलेली त्याची फळं त्याला भोगावीच लागणार. आणि ती भोगल्याशिवाय त्याला शरीरातनं या देहातनं मुक्तता नाही आहे, सुटका नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी किती जरी देवाला आळवलं की हे देवा मला तू ह्या जन्मातनं मुक्त कर,
तरी पण त्याचं दुर्दैव असं असतं, दुर्गती त्याची अशी असते की त्याच्या मुलाने त्याच्या तोंडात गंगाजल घातलं तरी ते त्याच्या तोंडात न जाता ते नाकात न बाहेर येतं. म्हणजे त्याची कर्मगती काय असेल तुम्हीच बघा. मंडळी, हे जे आपण असं कृत्यकर्म करत असतो, दुष्कर्म करत असतो, आपल्याला कळत नसतं आणि ते कळत नसतं म्हणून ते वळतही नसतं. पण ते आपण जर सतत आपल्या मनात विचारच चांगले ठेवले, दुसऱ्याबद्दल माया ठेवली, प्रेम ठेवलं, किंवा आपण सतत सत्कर्माचा विचार केला, किंवा सतत आपण नामस्मरण केलं, किंवा सतत आपण ईश्वराच्या सानिध्यात राहिलो, आपल्याला आपोआपच सत्कर्म करण्याची बुद्धी येते. ईश्वराच्या सानिध्यात राहायचं म्हणजे 24 तास देवदेव करायचं असं मुळीच नाही आहे. तुमची जी नित्यकर्म आहेत ती करायची, घरातल्या सगळ्यांना खाऊन पिऊन तृप्त करायचं, सुखी करायचं, आणि उरला वेळ देवाला थोडासा द्यायचा. देव तुम्हाला काहीही मागत नाही, पण आपण जी काही साधना देवाची थोडीफार करू त्याच्यामुळे आपल्याला शक्ती मिळते. आणि म्हणून हे सत्कर्म जे आपण करत असतो, हे सत्कर्म आपल्याला पुढच्या जन्माला कामी येतं. मी मागे एकदा सांगितलं होतं मागच्या व्हिडिओत की चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट घडतं आणि वाईट लोकांच्या बाबतीत चांगलं घडतं असं आपण पाहतो. पण ते देखील मी एक उदाहरण देते की गव्हाचा म्हणजे छोट्या खेड्यांमध्ये असं बरद नावाचं असं एक भिंतीमध्ये ते धान्य साठवण्याची जागा करतात. त्याच्यामध्ये गहू, शुद्ध गहू एका शेतकऱ्याने भरला आणि त्याच्यावर वरती जर त्यांनी अशुद्ध बाजरी टाकली, तर जेव्हा जेव्हा त्याला गहू हवा असेल तेव्हा तो तिथे एक गवाक्ष असतो, खिडकी असते, त्या खिडकीतनं तो ते गहू घेतो. जोपर्यंत चांगल्या आणि शुद्ध गव्हाचा साठा आहे, म्हणजेच पुण्यकर्माचा साठा आहे, तोपर्यंत त्याला ते गहू मिळत राहतात. त्या गव्हाचा साठा संपला म्हणजे पुण्यकर्माचा साठा संपला की मग तो काय, वरचा जो अशुद्ध बाजरीचा साठा आहे तो खाली येतो, म्हणजे पापकर्माचा साठा जो आहे तो खाली येतो. ह्याचाच अर्थ हा की आपला पुण्यकर्माचा साठा संपला, संचय संपला की पापकर्माचा संचय सुरू होतो, किंवा पापकर्माचा संचय संपला की पुण्यकर्माचा संचय सुरू होतो. आणि म्हणूनच आपले हे जे संचय आपण म्हणत असतो की हे पापकर्म पुण्यकर्म जे हे संचय आहेत, हे ते फळ देऊन आपल्याला शांत करत असतात. आणि मंडळी, म्हणून आपण नेहमी सत्कर्म करायला पाहिजे, सत्कर्माच्याच नादी लागलं पाहिजे. जेवढं चांगलं करता येईल, वागता येईल तेवढं वागायचं, सुख देता येईल तेवढं द्यायचं, दुःख देण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही. आज मी इथेच थांबते. मी तुमची रजा घेते. माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशीच मला तुमची नेहमी साथ द्या. तुमच्या सगळ्या कमेंट्स मला प्रायव्हेटवरती येतात, मला पर्सनल तुम्ही कमेंट्स पाठवता, तर मी त्या सगळ्यांना सांगेन की तुमच्या कमेंट्स तुम्ही प्लीज कमेंट बॉक्सला टाका, म्हणजे सगळ्यांना त्या वाचता येतील आणि सगळ्यांना तुमचे विचारसुद्धा कळतील. धन्यवाद.